आता हिचं नाही झालं, तिला मी आज बाहेर काढून देईन. जसं हिच्या बापाचं घर आहे अशी वागती हिच्या. हाय कोणी आहे? अरे मालक या ना, या ना बसा. राहते तर अशी एखाद्या बॉलिवूडची हिरोईन आहे. भाडं द्यायचा पत्ता नाही. काय काय झालं? 5 महिन्याचं भाडं थकलं. हो हो, जरा थोडी अडचण आहे ना, म्हणून द्यायला उशीर झालाय. मी पुढच्या महिन्यात नक्की देईल तुमचं भाडं, सगळे देईल, एकदमच देईल. तुमचा जावई तर रोज मटणाच्या याच्यावर दिसतो. रोज मटणाच्या दुकानावर राहतो. बोकड्याचं मटण, कधी कोंबडीचं मटण, काही. हाय, पण आता त्याचा काही उपयोग आहे का मला? तुम्हाला तर माहिती आहे ना सगळी परिस्थिती कशी आहे. तुमची जर परिस्थिती जर तशी ना, मला एक सांगा, तुमचा जावई रोज मटणाच्या दुकानात राहतो कसं काय? बोकड्याचं मटण आज 1000 रुपये किलो आहे. हा, कोंबडीचं मटण, डुकराचं मटण घ्यायला जातो कधी कधी. जावई येतो माझा, मुलगा थोडी आहे. जावई आहे, आता जावयाला थोडी काही बोलू शकते मी. जावई तुमचा घर जावई येतो ना? नाही ना, ते मुलगी आता डिलिव्हरीला आलेली आहे माझी. इथं तर पडेल येतो किती दिवसाचा. तो आता मुलगी आलेली आहे ना, म्हणून येतो जातो. बरं जाऊ दे, ते तुमचा प्रॉब्लेम आहे, त्याच्याशी मला काय कर्तव्य नाही. ठीक आहे, मला एक सांगा, तुम्ही माझं भाडं कधी देणार आहे? पुढच्या महिन्यात नक्की देते. जमणारच नाही. एवढं आता एवढे 4-5 महिने वाट बघितली, 1 महिना वाट. मला 1 तासाच्या आत पैसे पाहिजे, नाही ते सगळं फेकटून देईन बाहेर मी. अहो 1 तासाच्या आत कुठून पैसे आणू मी? मला माहितच नाही बाकीचं मला बोलायचंच नाही. मालक प्लीज करा ना. पोरगी डिलिव्हरीला काची पोरगी डिलिव्हरीला आहे? इकडे या, मी तुम्हाला दाखवते घरात. खरंच नौटंकी करता काही, डिलिव्हरीला आलेली लाबाडा करता काही बी. काजल 2 मिनिटं चेंज करते ती. चेंज करते का? हा, खरं डिलिव्हरीसाठी आणलेलं आहे तिला, म्हणून मी मला उशीर झाला. आता तिचा दवाखाना वगैरेच लई चालू आहे. तुम्हाला एक सांगू का? ये माझी मुलगी, ये मालक आले आपल्या घराचे. आली मुलगी पण मग नाही करता येणार. हे ना डिलिव्हरीसाठी आली ना, त्याच्यामुळं जरा मला अडचण आहे पैशांची. एकदा ती काय नाही, ते त्यांचं भाडं द्यायचं राहिलेलं आहे ना. का ग बाई? ए मला एक सांग, तुझा नवरा रोज मटणाच्या दुकानात राहतो, कोंबडीच्या दुकानात राहतो, डुकराचं मटण भेटत तिथं राहतो. हा, तुम्हाला मटण खायला पैसे, घर भाडं द्यायला पैसे नाही का? अहो, तो माझ्या नवऱ्याचा प्रॉब्लेम आहे. मी माझ्या आईची आलेली आहे आणि माझा सासरा माहेर एकच गावात आहे म्हटल्यावर मग आता तुझ्या दुकानावर कोणते पण हिंडू, तर त्यांचा प्रॉब्लेम. माझं भाडं 1 तासात द्या, नाही तर सगळं पिचकटून देईन बाहेर मी. 1 तासात असं कसं भाडं? तुम्ही हे बघा, 5 महिन्यापासून येड्यात काढू राहिले काय आम्हाला तुम्ही? हा ठीक आहे ना, आम्ही देऊ ना भाडं. अहो एक महिन्यामध्ये मी तुम्हाला देते. जाऊ दे, तू आराम कर बाई, मी बोलते त्यांच्या बरोबर. मी गॅसची टाकी घेऊन जातो मी. अहो ऐका ना मालक, अहो ऐका ना, मी तुम्हाला देते ना. 2 मिनिटं या ना इथं. आजची सगळ्यात मोठी किमती चीज म्हणजे ही आहे, गॅसची टाकी. हाय, मला घरी गॅसची टाकी नाही. अहो मला तेवढी एकच आहे, पोरगी डिलिव्हरीला आलेली आहे. थोडा विचार करा ना. मी गॅस टाकी तुम्ही नेलो, मी काय करायचं? तुम्ही या ना इथं बसा, मग मी बोलते तुमचं. काय फालतूगिरी लावली राव तुम्ही. सोपे नव्हते तुमच्याकडे, सोपे सुद्धा दिले तुम्हाला. माहिती आहे तुम्ही लई मदत केली, पण थोडासा विचार करा ना मला, प्लीज थोडा विचार करा. तुम्हाला 1 महिना झाला की लगेच मी तुमचं सगळं भाडं देते, आहे ते. पण एवढा 1 महिना हे करा. विचार ना करू, विचार काही अडचण नाही. विचार करते. तुम्ही 1च महिना थांबा, मी तुम्ही म्हणशाल तसं तुमचं सगळं भाडं देईल. हे बघा ऐका, तुमची अडचणी म्हणता. हा, तुम्ही राहिले एकदम टकाटक, लाली बिली, तुम्ही एकदम हिरोईनी सारखे दिसते. आता तुम्ही जसं मला सांगितलं महिनाभर, तसं तुम्हाला मी नाही 1च दिवसात तुमचं भाडं सगळं
पूर्ण झिरो करून टाकतो. लाईट बिल सगळं. कस काय? मी जे म्हणतो तुम्हाला मान्य असेल तर, नाही तर डायरेक्ट पिंगा बॅटरा तुमचं सगळं मी बाहेर फेकणार. काय आहे पण? हे फिक्स आहे. कारण तुम्ही फोनवर माझ्याशी एवढ्या काही काही गोष्टी बोललेल्या ना, आणि तुमचा जावई दारू पिऊन तो बी इतका बोललाय मला ना, समोर जर आला ना त्याचं नाही तोंड फोडून त्याचे दात बाजूला आणि बचळे बाजूला करेन. जाऊ त्यांना, त्याच्या कुठं नादी लागायचं. तो माहितीये ना दारू पिलेला असला की त्याला कसलं भान राहतं का? हे बघा, दारू पितो म्हणजे तो काही मूत पेत नाही, बरोबर आहे की नाही? आहे पण माझा त्याच्याशी कर्तव्य नाही. माझ्या घरात राहून मलाच घोडे लावतो आणि काय तर म्हणे दारू पेले. मी दारू पेत नाही का? हा पण आता तो तुम्ही तरी पिता, तुमचं तो वेगळं तरी आहे. इंग्लिश पेत असन, मी प्युअर गावठी पेतो. तुमचं आहे, तुम्ही नाही तसे, पण ते तसंच आहे. ते थोडी प्याला का लगेच त्याचा मी तसं नाही, तुम्हाला माहीतच नाही माझा असली रंग माहीतच नाही. मी सरड्यापेक्षा बेकार आवला ते. हा, तुम्हाला माहीतच नाही अजून. बरं मी काय म्हणतो, थेट मुद्द्यावर येतो. थेट मुद्द्यावर. बाई, तुला माझ्या बरोबर वेगळे संबंध करावे लागतील तर तुला घर भाडं माफ होईल, नाही तर तुला 1 तासाच्या तिथं घरातून काढून वेगळे फेकेन. संबंध म्हणजे? हा, वेगळे संबंध म्हणजे तू काय दूध पिती बच्ची नाही, समजून घे. अहो, असं कसं ते मी तुम्हाला आवडते म्हणून, नाही तर मी सहजासहजी कोणालाच उंगत नाही, कोणालाच नाही. बाया माग लागत बळत माय तरी मी कोणालाच उंगत नाही. पण तू मला कडक दिसती, मस्त फिगर बिगर चांगली आहे तुझी, त्याच्यामुळं. पण असं कसं बोलतात? हे अशा गोष्टी मी कधी करीत नाही करीत ना, मी बी अशा गोष्टी कधी करीत नाही. एवढं 5-6 महिने कोणालाच आजपर्यंत मी थांबलेलो नाही आणि थांबणार नाही. हे पिंगा पॅटर उचला आणि निघा बाहेर. शेट 1 महिना ऐका ना. तू फक्त एकदाच दे. मी फक्त एकच घास खात राहतो. एवढं मोठं टरबूज जरी असलं ना, मी एकच घास खात राहतो. नेमकं कसं आहे, गोड आहे का पांचट आहे, आपला स्वभावच असा आहे. मी बाप पुढं घातला, आता पैसे पण नाही. मी बाप पुढं घातला सत्ता हातात घ्यायसाठी. सोपं आहे का? 1 महिना थांबा ना मालक. जमणार नाही. तुझं लय लाड झाले. अहो ऐका ना मालक, ऐका ना. हे बाजूला अहो 1 महिन्यासाठी ऐका ना. पण नवटंकी लावली झाली. हा, तुमच्या काय बापाचे नोकर आहे का आम्ही? हा, बापाचे नोकर आहे आम्ही. सगळं जमा करून घेतो मी. अहो थांबा ना, ऐका ना. ते नका उचलू. ठीक आहे तुम्ही म्हणता ते मी करायला तयार आहे. मग त्या पोरीला बाहेर काढ. तुम्ही म्हणशाल तर. त्या पोरीला बाहेर काढ पहिले. बरं तुम्ही बसा, मी तिला बाहेर. हा, ऐकून घेतो म्हणजे का डोक्यावर हागात का आमच्या? बाई आता काय करू, या माणूस तर ऐकायचंच ना. तुम्ही तर पुरेशीच बोलतो. बाई ऐक ना, तो माणूस काय ऐकतच नाही पैशा पाण्याला. तू आहे ना थोड्या वेळ बाहेर बस, मी त्यांच्याशी बोलते, मग बघते काय होतं. आता कसं आहे ना मम्मी, आता सामान उचलायचं वगैरे नाही तू काहीच लोड नको घेऊ, मी आहे ना, मी बघते ना. हा, तू बाहेर बस थोड्या वेळ, मग मी त्यांच्याशी बोलते. बस इथे मी आहे. या ना मालक, या ना 2 मिनटं. नाही बसले ते, मी तिला सांगतो. तुला सांगितलं होतं ना मी. हा बोल. मी असा सरडा आहे ना, तुला माहितच नाही माझ्या रंग कशी. पण एक ऐका ना. बरं ऐका ना मला. तू तर 16 वर्षाच्या पोरीला भारी आहे का? आता घर भाडं सगळं माफ करणार ना? मग हा माफ म्हणजे तुला किराणा आणून टाकतो ना आज. एवढं खुश आता केलं. त्रास नका देऊ मी, कारण माझ्या मुलीची डिलिव्हरी व्हायची ना, म्हणून त्रास आहे जरा. पैसे लागतात का डिलिव्हरीला? हा आता लागतीलच ना पैसे, पण डिलिव्हरीला बघल मी काय. मी आहे ना, बघ कशाला बघते, मी आहे ना. फक्त मी जेव्हा येईन ना तेव्हा फक्त तेवढं संधीचं सोनं करीत आहे. ठीक आहे.
हा ठीक आहे. लय जब्बर आहे का तू, खरंच एक नंबर. येऊ का? हां गरज पडली का आवाज येत जाय, हां ये जाईल मी. हां. चाल का पुरी? या घराचं टेन्शन मिटलं, बरं झालं. एक ते पुरीला सांग. काय झालं मम्मी बोलणं त्यांच्याशी? काय नाही, त्यांना सांगितलं अडचणीला म्हणून थांबा एक आणि दोन ऐकलं तीन. नाही काय की कसलं ऐकत नव्हते, बळच ऐकवलंय. आता थांबता येते 2-4 महिने नाही का. 2-4 महिने डायरेक्ट? हा, तुझी डिलिव्हरी होईपर्यंत नाही. चांगलं आहे मालक, ते म्हणत होते पुरीला जर डिलिव्हरीला पैसे पाहिजे तर सांग म्हणून मला. आता एवढी 1 मिनिट थांबायला तयार नाही होता ना, आता डायरेक्ट 2-4 महिने? हा नाही ते झाले म्हणजे तर असं काय नेमकं बोलली तरी काय मध्ये? नाही का ना, एवढं गावाची बोलत होती. आपली अडचणी सांगितल्या ना त्यांना, प्रॉब्लेम सांगितला म्हणून ते म्हणे मी पण काही एवढा वाईट नाहीये. हा ना, हा मग झाले तयार. बरं झालं मग. जाऊ ते जाऊ म्हणलं दे, त्याचं 2-4 ताण महिने म्हटलं. काही टेन्शन नाही. हा ना, नाही तर सगळंच घेऊन कुठं गेलो असतो ना आपण. हा ना, त्याच्यासाठी स्वतःच घर पाहिजे. घर मालकाचं काही खरं नाही राहत, कधी काय बोलेल सांगताच येत नाही. जाऊ ते आता एकदा तुझं झालं ना व्यवस्थित, मग नाही टेन्शन राहणार. चल मग तू आराम कर, मी बघते आता जेवणाचं. काय झोप पण उडाली काय, आता आराम करीत या. मी जेवणाचं बघते मग. हा.